सकाळी सकाळीच माझ्या अंगात एवढी एनर्जी आली होती ना, पण मग नंतर म्हणलं की आता आपल्याला कामावर जायचं, त्याच्यामुळे आपली सगळी एनर्जी डाऊन होऊन जाईल. त्याच्यामुळे त्याला इग्नोर करून आपल्या ओजी गेटला पार करून ट्रेनमध्ये बसले. मग नंतर स्टेशन नक्की कोणत्या साईडला येणार हा विचार करत करत लेफ्ट साईडला उभी राहिली, पण स्टेशन तर राईट साईडला आलं. मग त्याच्यामुळे पटकन पटकन घाई गडबडीत उतरली आणि मग आपल्या नशिबाला दोष देत देत मी पोचली इथे. इथे आल्यानंतर कळलं की माझं ID कार्ड सुद्धा आलंय. मला चला, पण भेंडी ती बघितल्यानंतर माझा एवढा मूड ऑफ झाला ना भाई, काय सांगू. बिकॉज यार दरवेळेस माझ्या ID कार्ड मध्ये ना काहीतरी लफडा होतो. कधी स्पेलिंग चुकीची असते तर कधी फोटो चुकीचा असतो. म्हणलं आता याला चेंज तर नाही करू शकत, त्यामुळे मग गप्पपणे माझं काम केलं. खाली गेली, मस्तपैकी चहा बिया पिला आणि वरती आले. वरती आल्यानंतर मला एवढी झोप यायला लागली ना भाई, काय सांगू. लोकांना चहा पिल्यावर झोप जाते, पण मला चहा पिल्यावर झोप यायला लागली होती भाई. कसा बसा दिवस काढला आणि मग माझा जाण्याचा टाइम झाला. त्याच्यामुळे मी पटकन निघाले आणि स्टेशनवर येऊन थांबले. बिकॉज भाई आपण तर बिलकुल रिस्क नाही घेऊ शकत आता इकडून तिकडे पळायची. आपली ट्रेन नक्की प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर येते का 6 वर येते हे त्याचं त्यांनाच माहिती नसतं. ट्रेन येऊस तर आम्हाला माहिती नसतं. त्याच्यामुळे मग म्हणलं नको, लफडाच नको काय. त्यामुळे मी तिथंच उभी राहिली आणि ट्रेनची वाट बघत बसली.